तर बुद्धा पार्कमध्ये जे तुम्हाला कॉस्ट्यूम किंवा अटायर हवे असेल इथे एकच शॉप आहे आणि इथे तुम्हाला पर हेड कॉस्ट्यूमसाठी 100 रुपीज पे करायचे आहेत. जर तुम्हाला बुद्धाच्या आयडॉलच्या इथे जायचं असेल तर तुम्हाला 300 रुपीज पे करावे लागेल. तर सिक्कीममधला हा आमचा अनप्लॅन डे जो होता रावंगलामध्ये जे बुद्धा पार्क आहे ते अतिशय शांततेचं आणि सौंदर्याचं ठिकाण असं म्हटलं जातं. 1997 साली ताशिंग कार्यक्रमानुसार हा पार्क बांधला गेला होता आणि इकडची लोकं एवढी अमेझिंग आहेत की ओ माय गॉड. 130 फुटाचा गौतम बुद्धांचा भव्य पुतळा इथे आहे आणि जो तुम्ही बघू शकता. आणि इवन मी तुम्हाला सांगेन की जे बुद्धांच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग आहेत त्यांचं चित्रीकरण इकडे पाहायला मिळतं. पार्कामध्ये दिसणारं जे हिमालयाचं विहंगम आहे ते तुम्ही बघू शकता. आणि खरंच इकडे प्रार्थना कक्ष किंवा ध्यानगृहसुद्धा आहे. तुम्ही फक्त बुद्धा पार्कसाठी नाही, फक्त पर्यटन म्हणून येऊ नका, पण इकडे आध्यात्मिक शांततेसाठी सुद्धा तुम्ही येऊ शकता आणि व्हिजिट करू शकता. तर आम्ही आता मस्तपैकी बुद्धा पार्क एक्सप्लोअर केलं आणि थोडंसं खाल्लं वगैरे आणि आता आम्ही आमची जर्नी नामचीसाठी स्टार्ट करणार होतो आणि आम्ही तर नामचीला पोचलो आहे. आता बघूया नामचीला आपण काय काय एक्सप्लोअर करू शकतो किंवा काय बघू शकतो. तर फायनली मी आता नामचीला आली आहे आणि नामचीला हे सगळ्यात मोठं स्टॅच्यू आहे. ह्याला सिद्धार्था टेम्पल करून बोललं जातं. आणि हे नामची आम्ही तर गँगटॉकवरून ॲक्च्युली नॉट गँगटॉकला आम्ही तर चाललो आहोत, पण आम्ही आत्ता जिथून आलो सिक्कीमवरून ते प्रॉपर आम्ही आता नामचीला आलो आहे. अराऊंड एक 1.5 आवरचा रूट असेल. चांगला रस्ता आहे, फक्त विचारून वगैरे या टॅक्सी ड्रायव्हर्सना किंवा थोडे लोकल लोकांना, तुम्हाला ते चांगले रस्ते किंवा रूट सांगतील. बिकॉज आम्ही जेव्हा आधी दार्जिलिंगवरून जेव्हा सिक्कीमला येत होतो अराऊंड आम्हाला एक 7 ते 8 तास लागले आहेत आणि खूप हॉरिबल रस्ता होता. तर त्यामुळे मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही इथे येतात तर तुम्ही थोडं नॉर्मल किंवा लोकल लोकांना विचारून आला तर तुम्हाला जास्त हेल्प होईल. मग आम्ही नामचीमधलं छान असं मंदिर फिरून झाल्यानंतर यू कांट इमॅजिन आमचं अनप्लॅन ट्रीप आम्हाला 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करायला घेऊन गेलं. आणि ते म्हणजे शिवजींचा 108 फूट उंचीचा पुतळा आम्ही पाहिला. खरंच खूप अमेझिंग होतं. जर कोणाला आयुष्यामध्ये मला वाटतं की 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन प्रत्येक ठिकाणी जाऊन करता नाही आलं तर त्यांनी इकडे सिक्कीममध्ये येऊन ह्या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन इथे घेतलं पाहिजे. बद्रीनाथपुरी, द्वारका, रामेश्वर इथे सगळ्यांचं तुम्हाला संमेलन बघायला मिळेल. आणि इकडचा जो परिसर आहे तो हिमालयाचं सुंदर दृश्य आणि शांततेचा अनुभव आपल्याला घ्यायला येईल. एवढं अमेझिंग वाटलं मला इथे व्हिजिट करून. आणि म्हणजे माझं जे अनप्लॅन ट्रीप होतं, जे मला वाटलं नव्हतं की मी एवढं छान फिरेन किंवा एन्जॉय करेन, पण खरंच अनप्लॅन ट्रीप. मग आम्ही गँगटॉकसाठी निघालो. गँगटॉकसाठी मग आम्ही रूममध्ये चेक इन केलं बिकॉज आम्ही खूप थकलो होतो, टायर्ड झालो होतो. आणि मग आम्ही ठरवलं की थोडंसं आपण बॅग्स वगैरे ठेवूया आणि नाईटला गँगटॉक कसं दिसतं किंवा काय आपण एक्सप्लोअर करू शकतो हे बघूया. हा रूम आम्हाला अराऊंड एक 2000पर्यंत पडला होता. आणि मग आम्ही गँगटॉक एक्सप्लोअर करायला निघालो. लेट्स गो. गँगटॉकमध्ये थोडंसं पार्टी वाईब किंवा असं लाईटन जास्त आहे. हे धार्मिक स्थळ नाही आपण म्हणू शकत, पण गँगटॉकमध्ये सुद्धा आपण एक म्हणतात ना की आपण एन्जॉय करू शकतो. फूड आहे, कॅफेज आहेत किंवा तुम्ही जे मोमोज, मी तर पहिल्या दिवसापासून मोमोजच खाते. सो तुम्ही मोमोज इकडे खाल्लेच पाहिजे गँगटॉक किंवा सिक्कीमला आल्यानंतर. त्यांची ही ट्रेडिशनल डिश आहे. मग आम्ही थोडंसं कॅफेला एक्सप्लोअर केलं, थोडं कॉफी वगैरे प्यायलो आणि मग एंड ऑफ द डे आम्ही खूप टायर्ड झालो होतो. सो आम्हाला हा क्यूटसा डॉगही मिळाला होता. सो स्टे ट्यून फॉर अ नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू for watching my vlogs.